नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम साधी सिंपल झटपट होणारी अशी बटाट्याची भाजी। इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। त्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे मोहरी आणि जिरं घालणार आहे। जिरं मोहरी तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि ती थोडीशी हलवून घेणार आहे। त्यामध्येच आपल्याला कापलेल्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत आणि परतवून घ्यायच्या आहेत। इथे मी 2 बटाटे कापून घेतले आहेत आणि ते तेलामध्ये टाकले आहेत। बटाट्यामध्ये पाणी न घालताच आपल्याला वाफेवरती हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी 10 मिनिटे आपण त्यावरती झाकण ठेवणार आहे। दहा मिनिटानंतर झाकण आपल्याला काढून बघायचं आहे बटाटा चांगला शिजला आहे की नाही ते। इथे बघू शकता तुम्ही बटाटा वाफेवरती चांगला शिजला गेला आहे। त्यामध्ये आता अर्धा चमचा काळं तिखट टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा परतवून घेणार आहे। कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे ही। मीठ आणि काळं तिखट टाकून झाल्यानंतर त्यावरती पुन्हा 2 मिनिटे झाकण ठेवणार आहे। दोन मिनिटानंतर झाकण काढून बघणार आहे। बटाटा चांगला शिजलेला आहे। त्यामध्ये आता टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट। कूट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथे मी अर्धा चमचा शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केलेला आहे आणि नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा एकदा सर्व बटाटा परतवून घेणार आहे। तयार आहे आपली झटपट होणारी साधी सोपी आणि सिंपल अशी बटाट्याची भाजी। यामध्ये मी कोणत्याही प्रकारचे मसाले किंवा कांदा लसूण याचा कशाचाच वापर केला नाही आहे। एकदम साधी सिंपल अशी बटाट्याची भाजी खूप छान लागते। ही भाजी तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत देखील खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।